नमस्कार, जय जगदम @वाजपेयी गुरुजी चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण शिक्षण या मुद्द्यावर विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहोत। विद्यार्थ्यांच्या आईवडिलांशी संवाद साधणार आहोत। आपले मुलं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे शिक्षण घेत आहेत। शिक्षणात त्यांना ज्या समस्या येत असतील, एखादा विषय आकलन करताना त्यांना कठीण जात असेल, शिक्षणात पहिलेच्या तुलनेत यावर्षी प्रगती कमी होत असेल किंवा त्यांनी निवडलेल्या क्षेत्रामध्ये त्यांना यश येत नसेल, अशा वेळेला आई वडिलांनी आपल्या मुलाच्या पाल्याच्या प्रगतीसाठी काय केले पाहिजे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे। उदाहरणार्थ, जे मुलं शिकत आहेत पण त्यांना यश येत नाही, अभ्यासात अभ्यास करूनही त्यांची प्रगती होत नाही, अशा मुलांनी वनस्पतीचा एक प्रयोग अवश्य करावा। वनस्पतीमध्ये त्यांनी पांढऱ्या गुंजेचा प्रयोग अवश्य करावा। पांढरी गुंज ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी पुनर्वसू नक्षत्र ज्या दिवशी असेल त्या दिवशी सकाळी त्या वेलाच्या मुळाशी दूध पंचामृताने अभिषेक करून तिची पूर्वेकडची मूळ काढावी। ती मूळ स्नान करून पूजा करून आपल्या मुलाच्या गळ्यात बांधावी। एक मूळ घरात ठेवावी, जेणेकरून त्याला ज्या अडचणी अभ्यासामध्ये येतात त्या अडचणीतून तो बाहेर पडेल। दुसरा उपाय असा आहे, वैजयंतीच्या झाडाचे जे बीज असते ते गुरुपुष्यामृताच्या दिवशी 108 मणी त्यातले आपण जमा करावे। गुरुपुष्यामृताच्या दिवशीच त्याची माळ करावी, त्याची भगवान श्रीकृष्णाचं ध्यान करून पूजा करावी व आपल्या पाल्याला ते धारण करायला सांगावे। त्यानंतर त्याचा अडलेला मार्ग जो आहे, त्याचा जो अभ्यास जो आहे तो सरळ आणि व्यवस्थित होईल, त्यातले अडथळे दूर होतील, त्याला ज्या गोष्टीचं आकलन होत नाही ते आकलन त्याला व्हायला लागेल आणि निश्चितच त्याच्या अभ्यासाच्या निकालामध्ये त्याची उत्तम गती दिसून येईल। मुलगा शालेय अभ्यासक्रमात असो, महाविद्यालयीन अभ्यासक्रमात असो वा त्या पुढेही असो, हे सर्व स्तरातील विद्यार्थी या उपायाचा उपयोग करू शकतात, त्यांना याचा निश्चित लाभ होईल। असो, जय जगदम। ज्या मंडळींना संपर्क साधायचा असेल त्या सर्वांनी श्रीकर्म.com या वेबसाईटवर संपर्क साधावा, त्यावर आपल्याला पूर्ण माहिती मिळेल। माझा मोबाईल क्रमांक 7972176382 हा असून यावरही आपण संपर्क साधू शकता। ज्यांना व्यक्तिगत भेटायचे असेल त्यांनी पुढील पत्त्यावर मला भेटावे। काशेलानी पेट्रोल पंपाच्या मागे, विद्यानगरजवळ, गोविंदनगर 1, शेगाव 444203 या पत्त्यावर ते मला भेटू शकतात। भेटायची वेळ सकाळी 10 वाजतापासून 6 वाजतापर्यंत।